Hello everyone. We start our next topic that is inhalant. काय आहे इन्हेलंट. सगळ्यांना माहिती इन्हेलंट काय असतात. जसं ऑक्सिजन आपण पर्टिक्युलरली इन्हेलेशनमध्ये काय यूज करतो, जे की असे सबस्टन्स किंवा एजंट जे की कसे असतात गॅसियस फॉर्ममध्ये असतात किंवा वेपर फॉर्ममध्ये असतात, जे की आपण इझिली त्याला काय करू शकतो नेझल रूटनी म्हणजेच नेझल रूट थ्रू लंग्सकडे जाणार, रेस्पायरेटरी सिस्टीमकडे जाणार आणि त्याचा पर्टिक्युलरली काय देणार इफेक्ट देणार, क्विक इफेक्ट. ओके, तर बघू त्याची पर्टिक्युलरली डेफिनेशन काय. इन्हेलंट्स काय असतात. इन्हेलंट्स आर द ड्रग विच इज इन द वेपर फॉर्म आर इनहेल इन द बॉडी. जे काय करतात बॉडीमध्ये इनहेल करतात. कशा फॉर्ममध्ये असतात वेपर फॉर्ममध्ये असतात. दे आर ॲडमिनिस्टर्ड डायरेक्टली बाय नेझल ऑर ओरल रेस्पायरेटरी रूट. काय म्हणते कशा वेनी ॲडमिनिस्टर करतात. एक तर डायरेक्टली नेझल रूटनी, तुम्ही पिक्चरमध्ये बघितलेलं असेल किंवा ओरिजिनली बघितलं असेल. एखाद्याला ऑक्सिजन जेव्हा आपण देतो ते डायरेक्टली कुठून देतो आपण नेझल रूटनी, बरोबर आहे. मग ते इन्हेलंट काय करतात असे एजंट जे की डायरेक्टली कुठून ॲडमिनिस्टर करतात. एकतर बाय नेझल और दुसरं कोणतं आहे बाय ओरल रेस्पायरेटरी रूट फॉर लोकल अँड सिस्टमिक इफेक्ट. कोणता इफेक्ट देण्यासाठी लोकल आणि आपल्याला जो पाहिजे तो सिस्टमिक इफेक्ट भेटण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, गॅसेस युज्ड ॲज अ इन्हेलंट आर. ओके, असे कोणते गॅसेस आहेत जे की आपण इन्हेलंट म्हणून यूज करतो. फर्स्ट ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, नायट्रस ऑक्साईड अँड हेलियम. कोणते कोणते आहेत. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, नायट्रस ऑक्साईड अँड हेलियम आर द गॅसेस विच आर युज्ड ॲज अ इन्हेलंट. ओके, आता बघू आपण इन्हेलेशनची डेफिनेशन काय आहे. बघा, इन्हेलेशन अँड इन्हेलेशन आर द प्रिपरेशन इन विच ड्रग इज कॅरीड इन टू द रेस्पायरेटरी ट्रॅक वेअर द व्हेपर ऑर मिस्ट म्हणजे ड्रॉपलेट. ओके, असे छोटे छोटे ड्रॉप्स असतात त्याला आपण मिस्ट म्हणतो. रिचेस द अफेक्टेड एरियाज अँड गिव्ज प्रॉम्प्ट रिलीफ फ्रॉम द सिम्पटम्स. काय म्हणते इन्हेलेशन काय असते. मग असं प्रिपरेशन जे की काय होते कुठं विच इन्हेलेशनमध्ये काय होतं, जे प्रिपरेशन आहे त्यामध्ये इन विच ड्रग इज कॅरीड इन टू द रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जातं आणि तिथं ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं व्हेपर ऑर मिस्ट फॉर्ममध्ये. आणि ते पर्टिक्युलरली गॅसियस असल्यामुळे ते कुठं जातं अफेक्टेड एरियापर्यंत जातं आणि तिथे जाऊन काय भेटतं आपल्याला प्रॉम्प्ट रिलीफ फ्रॉम द सिम्पटम्स. बाय इन्हेलेशन द ड्रग्ज आर ॲडमिनिस्टर बाय नेझल रेस्पायरेटरी रूट फॉर लोकल अँड सिस्टमिक इफेक्ट. काय म्हणते बाय इन्हेलेशन काय करतो आपण ड्रग्स ॲडमिनिस्टर करतो. कोणत्या आत्ता सांगितल्याप्रमाणे नेझल रूट किंवा रेस्पायरेटरी रूटनी ॲडमिनिस्टर करून कोणता इफेक्ट देतो सिस्टमिक अँड लोकल इफेक्ट. ओके, इन्हेलंट पण तेच करतात, इन्हेलेशनमध्ये सुद्धा तेच होतं. ओके, बघा मग आता प्रत्येक एजंटचा आपण डिटेल स्टडी केला. करू आता आपण तुम्हाला इन्हेलेशन किंवा इन्हेलंट म्हणजे काय असं कळलं ना. इन्हेलंट म्हणजे काय, जेव्हा ते इन्हेलंट असे ड्रग्ज असतात जे की कोणत्या फॉर्ममध्ये असतात वेपर फॉर्ममध्ये असतात आणि पर्टिक्युलरली बॉडीमध्ये इन्हेल करतात. एक तर नेझल रूट किंवा ओरल रेस्पायरेटरी रूट थ्रू आणि आपल्याला डिझायर इफेक्ट देतात. आणि इन्हेलेशन म्हणजे काय, असे प्रिपरेशन ज्यामध्ये आपण काय यूज करतो इन्हेलंट यूज करतो. असे प्रिपरेशन ज्यामध्ये आपण ड्रग यूज करतो. इन्हेलंट जे ड्रग असतात. ओके, आणि इन्हेलेशन म्हणजे असे प्रिपरेशन ज्यामध्ये आपण इन्हेलंट यूज करतो, जे कोणत्या फॉर्ममध्ये असतात बघा वेपर आणि मिस्ट फॉर्ममध्ये. आणि काय करतात आपल्याला पर्टिक्युलरली डिझायर इफेक्ट देतात, रिलीफ फ्रॉम द सिम्पटम्स. ओके, आता बघू ते कोणते कोणते आहेत. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 3 गॅसेस स्टडी करायची आहेत. पहिली म्हणजे ऑक्सिजन, दुसरं कार्बन डायऑक्साईड आणि तिसरं नायट्रस ऑक्साईड. राहिला प्रश्न नायट्रोजनचा. नायट्रोजन आपण ऑलरेडी अँटीऑक्सिडंट चॅप्टरमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, आता आपण हे 3 बघणार आहोत. कोणते कोणते, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड. त्याची डिटेल स्टडी. ओके, ऑक्सिजन काय असतं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय राहतो, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, त्याला कोणत्या कंटेनरमध्ये स्टोअर करणार. आता ह्या
गॅस आहे, बरोबर आहे. गॅसला आपण कसं एअरटाईट कंटेनरमध्ये तर नाही स्टोअर करू शकत, बरोबर आहे. कशामध्ये स्टोअर करायला लागणार? सिलेंडरमध्ये. तर ते बघू आपण. ओके, आता बघू. पहिला कोणता आहे? ऑक्सिजन. मॉलिक्युलर फॉर्म्युला O2, कारण की तुम्हाला माहिती इट इज अ डायॲटॉमिक गॅस. इट इज अ मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर अँड वॉटर. आणि हवेमध्येही जास्त प्रमाणात काय प्रेझेंट असते? ऑक्सिजन. ओके, बघा मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? O2 अँड इट इज अ डायॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिक काय? कारण की तो नेहमी O2च्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? डायॲटॉमिक गॅस. फिजिकल प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती. मला सांगा बरं, ऑक्सिजनचा कलर कसा असतो? ऑरेंज, पिंक असं असते का? नाही. कसा राहणार? कलरलेस. किंवा कलर जर असला असं तुम्हाला कळालं असतं, हा ऑक्सिजन यायला आहे आपल्याकडे, आता ऑक्सिजन चालला आहे बाहेर, बरोबर आहे ना. पण कलर कसा असतो त्याचा? गॅस असल्यामुळे कलरलेस गॅस. ओडरलेस. आणि नेचर कसं आहे त्याचं? गॅसियस. ओके, कसं आहे? कलर कलरलेस, ओडरलेस, आणि नेचर कसं आहे त्याचं? गॅसियस. इट इज, वी नो दॅट इट इज हेवियर दॅन एअर. बघा नेक्स्ट त्याची केमिकल प्रॉपर्टी. पहिलं, इट इज स्लाइटली हेवियर दॅन एअर. हवेपेक्षा थोडंसं जड असतं. नेक्स्ट, इट कॅन बी लिक्विफाईड व्हेन कूल्ड बिलो -118 डिग्री सेल्सिअस. त्याला लिक्विफाय कसं करता येईल? जेव्हा आपण ऑक्सिजनला -118 डिग्री सेल्सिअसला कूल करू, तेव्हा ते कशामध्ये कन्वर्ट होईल? लिक्विडमध्ये. ओके, म्हणून त्याला आपण लिक्विफाय ऑक्सिजन असं म्हणू. ओके, कधी? नोट डाऊन करा हे, बिलो -118 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट, ऑक्सिजन सपोर्ट कंबशन मोर दॅन एअर. बरोबर आहे. ऑक्सिजन काय करतं? जळायला मदत करतं. आलं लक्षात? त्यामुळे त्याला आपण काय म्हणता? इट सपोर्ट द कंबशन. नेक्स्ट, ऑक्सिजन कंबाईन्स विथ नॉन मेटल्स लाईक. नॉन मेटल्स कोणते कोणते असतात मग? सल्फर, कार्बन, फॉस्फरस. अँड व्हेन हिटेड दे फॉर्म ऑक्साईड. जेव्हा जेव्हा ते नॉन मेटल्ससोबत हिट करतील तेव्हा ते काय करतील? ऑक्साईड्स फॉर्म करतील. फॉर एक्झाम्पल बघा, S+O2 SO2, C+O2 CO2. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, नंतर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि फॉस्फरस पेंटॉक्साईड. ओके, बघा रिएक्शन कशी आहे त्याची? P+5O2. P+5O2 इट गिव्स ह्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस किती घ्यावं लागतील? 4. ओके, कारण की आपल्याला काय तयार करायचं आहे बघा? फॉस्फरस पेंटॉक्साईड. आता बघा 4P + 5O2 काय तयार झालं? P2O5. काय तयार झालं? P2O5. आता बघा ह्या ठिकाणी 2P2O5 म्हणजे फॉस्फरस किती लागणार आपल्याला? 4, आणि 10, 5 2 10, 10 काय लागणार? ऑक्सिजन. म्हणून काय तयार झालं बघा? 2P2O5. फॉस्फरस किती घ्यावं लागतील? रिॲक्शन बॅलन्स करायची. फॉस्फरस 4 आणि 5O2 काय तयार झालं बघा? फॉस्फरस पेंटॉक्साईड. ओके, हे ठिकाणी काय म्हणते? ही केमिकल रिॲक्शन काय म्हणते? जेव्हा ऑक्सिजनला आपण कशासोबत कंबाईन करतो? नॉन मेटलसोबत. कशासोबत कंबाईन करतो? नॉन मेटलसोबत कंबाईन करतो. लाईक सल्फर, कार्बन अँड फॉस्फरन्स. जेव्हा त्याला हीट करतो तेव्हा ते काय फॉर्म करतात? त्याचे ऑक्साईड्स. ओके, नेक्स्ट बघू. इट ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. काय म्हणते? ऑक्सिजन काय म्हणून ॲक्ट करतो? ऑक्सिडायझिंग एजंट. कारण की ते काय? ऑक्सिडायझिंग एजंट काय असतात मग? आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, म्हणून ऑक्सिजनचं नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी काय? इट ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, बघा स्टोरेज. ऑक्सिजन इज स्टोअर and supplied in the metal cylinder under pressure. The cylinder are painted black
बघा, द सिलेंडर आर पेंटेड ब्लॅक विथ व्हाईट शोल्डर. द नेम अँड सिम्बॉल ऑफ ऑक्सिजन कॅन बी पेंटेड ऑन द शोल्डर ऑफ सिलेंडर. लास्ट तुम्हाला त्याचं एक इमेज दाखवला जाईल, त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की सिलेंडर कसं असतं ऑक्सिजनचं. त्याचं जी बॉडी असती वरती सिलेंडरची ती कशी असती, ग्रे कलरची. एक सेकंद, मी तुम्हाला आत्ताच दाखवून देते. सी, हे बघा, ऑक्सिजनला कसं स्टोअर करणार, अंडर प्रेशर स्टोअर करावं लागणार, कारण की सिलेंडरमध्ये राहणार. आणि ह्याला स्टोअर कसं करतात बघा, त्याची पूर्ण बॉडी कशी असते, ब्लॅक बॉडी, आणि त्याचं शोल्डर कसं असतं, व्हाईट. बघून घ्या सगळ्यांनी. सिलेंडर, हे ऑक्सिजनचं सिलेंडर, ऑक्सिजनला अशा सिलेंडरमध्ये स्टोअर करतात. त्याची बॉडी कशी असती, ब्लॅक, आणि त्याचं शोल्डर कसं असतं, व्हाईट. ओके, शोल्डर व्हाईट आणि बॉडी कशी राहणार, ब्लॅक. ओके, हे झालं त्याचं स्टोरेज. कळालं. द सिलेंडर आर पेंटेड ब्लॅक विथ व्हाईट शोल्डर. द नेम, अँड त्याच्यावर काय राहणार, नेम अँड सिम्बॉल ऑफ द ऑक्सिजन कॅन बी पेंटेड ऑन द शोल्डर ऑफ द सिलेंडर. बघा बरं त्याचं प्रिकॉशन. Any fire or spark is highly dangerous in the presence of increased oxygen concentration, especially when oxygen is used under pressure. काय म्हणते, जेव्हा ऑक्सिजनला आपण भरत सिलेंडरमध्ये अंडर प्रेशर भरत असतो तेव्हा त्या ठिकाणी फायर किंवा स्पार्क एवढीशी सुद्धा काड्याची डब्बीसुद्धा असलेली चालणार नाही, कारण की ते काय करतं, लगेच कंबशन स्टार्ट करतो. ओके, जळायला मदत करतो, बर्न होते, जे की हायली कसे असतात, डेंजरस. ओके, बघा त्याचे रोल. आता आपण बघू, हे ऑक्सिजनची आपण स्टडी झाली. ओके, त्याच्या प्रॉपर्टी कळाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला कळाला. तर आता आपल्याला बघू त्याचे रोल काय असेल पर्टिक्युलरली. तर ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट टू द नॉर्मल ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम इन द सेल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. तुम्हाला सगळ्यांना माहिती, ओके, आपल्या नॉर्मल एनर्जी प्रोडक्शनसाठी कशाची गरज असती, ऑक्सिजनची. कारण की तुम्ही वेगवेगळ्या सायकल्स बघितल्या असतील बायोकेमिस्ट्रीमध्ये, फोटोसिंथेसिस बघितली, ज्याला मेन इम्पॉर्टन्स कशासाठी आहे, ऑक्सिजन. ओके, कारण की ग्लायकोलायसिस ही सायकल तुम्हाला माहिती एरोबिक आणि अनएरोबिक अशा 2 फॉर्ममध्ये होते. एरोबिक रेस्पायरेशन म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये असेल तर वेगळी रिएक्शन होते, आणि ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये असेल तर वेगळी. ऑक्सिजन असेल तर तुम्हाला माहिती भरपूर प्रमाणात एनर्जी तयार होते, आणि अब्सेन्स असेल तर एनर्जी कमी. ओके, मग तसंच रोल ऑफ ऑक्सिजन, पहिला पॉईंट काय बघा, ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट टू द नॉर्मल ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम इन सेल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आणि जेवढी जास्त नॉर्मल असेल, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन झाली, ग्लायकोलिसिस वगैरे, तेवढी जास्त काय भेटणार आपल्याला, एनर्जी. सेकंड, दिस एनर्जी इज यूज्ड बाय सेल टू सिंथेसाइज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे तीच एनर्जी मग आपण कशाच्या सिंथेसिससाठी यूज करतो सेलमध्ये, ATPच्या सिंथेसिससाठी. कशासाठी यूज करतो, ATPच्या सिंथेसिससाठी. व्हेन ATP इज हायड्रोलाइज्ड एनर्जी इज रिलीज. आणि जेव्हा ती ATP हायड्रोलाइज झाली तेव्हा आपल्याला एनर्जी भेटणार. आफ्टर हिट हॅज बीन इनहेल इट कंबाईन्स विथ द हिमोग्लोबिन इन ब्लड अँड ट्रान्सपोर्टेड ऑर कॅरीड टू द सेल. हे तुम्हाला माहिती, जेव्हा आपण त्याला इनहेल करतो ऑक्सिजनला तेव्हा ते कशासोबत कंबाईन होतो, हिमोग्लोबिनसोबत कंबाईन होतं, आणि काय तयार करते, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करते. आणि तेच हिमोग्लोबिन नंतर कुठं ट्रान्सपोर्ट करतो आपण, अँड ट्रान्सपोर्टेड. आणि तेच हिमोग्लोबिनला बाइंड असलेला ऑक्सिजन ब्लड थ्रू काय करतं, पर्टिक्युलर सेलकडे, टिश्यूकडे जातं, ऑर्गनकडे जातं, आणि त्या सेलला, टिश्यूला काय प्रोव्हाइड करतं, ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं कामसुद्धा करतं. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ हिमोग्लोबिन इन ब्लड इज इम्पॉर्टंट मेकॅनिझम. त्यामुळे हिमोग्लोबिन जेवढं जास्त तेवढंच त्या ठिकाणी काय जास्त राहणार, ऑक्सिजन. ऑक्सिजन कंबाईन्स विथ हिमोग्लोबिन रिव्हर्सिबली. बघा, Hb+O2 HbO2 तयार होतं, आलं लक्षात. डिऑक्सी हिमोग्लोबिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, HbO2 असल्यामुळे ऑक्सी हिमोग्लोबिन. आणि ऑक्सी हिमोग्लोबिनच काय करतं, ब्लडमध्ये प्रेझेंट राहतं आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करतं. नेक्स्ट, द ऑक्सीहिमोग्लोबिन radially dissociated and release oxygen in the medium of the cell. By inhalation during respiration, oxygenation of blood takes place
in alveoli of lung, the requirement of oxygen varies in different conditions. Thus, when more oxygen supply is needed in various oxygen deficient status or disorder, it is supplied by the inhalation मेथड. जर त्या कारण की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या बॉडीला जेवढी जास्त ऑक्सिजनची गरज असेल, ओके, कारण की ऑक्सिजन जर भेटला नाही तर प्रॉपरली त्या ठिकाणी त्या सेलची काय व्हायला लागतं, डेथ व्हायला लागते. ओके, कधी कधी तुम्ही स्किन बघत असाल काळी निळी पडलेली लागल्यामुळे, ओके, त्या ठिकाणी काय होते, ऑक्सिजनचा सप्लाय त्या सेलला नाही झाला, ओके, त्यामुळे त्याची काय होते, डेथ व्हायला लागते, हिस्टोटॉक्झिसिटी होते, सेलची डेथ होते, सेल सुसाईड करायला लागतात. ओके, मग कशामुळे, ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. म्हणून त्या ठिकाणी प्रॉपर सप्लाय ऑक्सिजनचा आपल्या बॉडीला झालाच पाहिजे. त्यामुळे जर कधी एखाद्या वेळेस ऑक्सिजनची डिफिशियन्सी झाली किंवा असा डिसऑर्डर झाला ज्यामध्ये ऑक्सिजनची डिफिशियन्सी होते, तर आपल्याला काय करावं लागते, इन्हेलेशन मेथड थ्रू काय करावं लागेल, ऑक्सिजनचा सप्लाय करावं लागेल. ओके, आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की ऑक्सिजन डिफिशियन्सी स्टेटस किंवा डिसऑर्डर ह्युमन बॉडीमध्ये कोणते कोणते असतात. ओके, आता ऑक्सिजन डिफिशियन्सी स्टेटस किंवा डिसऑर्डर इन ह्युमन बॉडी आर द फॉलोइंग. बघा, द डिफरंट कंडिशन अंडर विच ऑक्सिजन इज रिक्वायर्ड, इनसफिशियंट सप्लाय ऑफ कोणती कोणती कंडिशन आहेत बघा, ज्या ठिकाणी ऑक्सिजन कसं राहते, कमी. Insufficient supply of oxygen to the tissue due to the lower oxygen is called as hypoxia or apoxia. काय म्हणते, जर एखाद्या टिश्यूला ऑक्सिजनचा सप्लाय इनसफिशियंट झाला ड्यू टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन, नोन ॲज हायपॉक्झिया, त्याला आपण काय म्हणतो, हायपॉक्झिया म्हणणार किंवा अपोक्झिया. तुम्हाला दोन टर्म माहिती, म्हणजे अब्सेन्स असतं, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि हायपो म्हणजे कसं राहते, कमी. हायपर म्हणजे जास्त. हायपोक्झिया म्हणजे काय राहणार, मग ऑक्सिजनची डिफिशियन्सी. अपोक्झियामध्ये सुद्धा काय राहणार, ऑक्सिजनची डिफिशियन्सी. पण अपोक्झिया म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि हायपोक्झिया म्हणजे काय, ऑक्सिजनची कॉन्सन्ट्रेशन किंवा लेवल कशी राहणार त्या ठिकाणी, लोअर. ओके, बघा बरं, मग ते कोणते कोणते आहेत हायपोक्झेमिक कंडिशन. देअर आर 4 टाइप्स ऑफ हायपोक्झेमिक कंडिशन. फर्स्ट ॲनॉक्झिक, सेकंड ॲनिमिक, थर्ड स्टॅग्नंट, अँड 4 हिस्टोटॉक्झिक. कोणत्या कोणत्या आहेत बघा, कोणत्या कोणत्या आहेत हायपोक्झेमिक कंडिशन ज्यामध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं होते, कमी होते. पहिली कंडिशन अशी आहे ॲनॉक्झिक, काय म्हणतो, ॲनॉक्झिक. सेकंड ॲनिमिक, थर्ड स्टॅग्नंट, आणि चौथं कोणतं आहे, हिस्टोटॉक्झिक. फर्स्ट बघू ॲनॉक्झिक. इन दिस कंडिशन ऑक्सिजन सप्लाय टू द टिश्यू इज इनसफिशियंट बिकॉज ब्लड अराइव्स विथ द ऑक्सिजन ॲट लोअर टेन्शन. काय म्हणते, जर समजा बाहेरूनच येणारं ऑक्सिजन जर लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर असेल, कमी असेल, तर ॲटोमॅटिकली लेस ऑक्सिजन कुठं कंबाईन होईल, ब्लडसोबत कंबाईन होईल, आणि ब्लडसोबत कमी ऑक्सिजन आला तर आपोआप काय होईल, टिश्यूला जो ब्लडचा सप्लाय होणार असेल तो सुद्धा कसा होऊन जातो, लोअर. कसा होऊन जाते, लोअर. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, ॲनॉक्झिक कंडिशन. काय म्हणतो, ॲनॉक्झिक कंडिशन. बघा, दिस इज ड्यू टू either decreased concentration of oxygen tension in the plasma. These condition occur in asthma, chronic bronchitis, pneumonia, cardiac disease and pulmonary edema. जर ह्या टाईपचे कोणते तरी डिसीज असेल तर त्या ठिकाणी त्या पर्सनला कोणती कंडिशन फेस करावं लागते, डिफिशियन्सीची ॲनॉक्झिक कंडिशन, ज्यामध्ये काय होणार, ऑक्सिजन अरायवलच कसं होणार, कमी होणार, त्यामुळे प्रत्येक टिश्यूला कसं होणार, लोअर ऑक्सिजनचा सप्लाय भेटणार, म्हणजेच इनसफिशियंट सप्लाय होणार. ओके, सेकंड कंडिशन आहे ॲनिमिक. सगळ्यांना माहिती आहे ॲनिमिया काय असतं. इन दिस कंडिशन ऑक्सिजन सप्लाय टू द टिश्यू इज इनसफिशियंट ड्यू टू द इनॲडिक्वेट अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन प्रेझेंट इन द ब्लड. काय होते, ब्लडमध्ये जर इनसफिशियंट अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजनसुद्धा त्याला इनसफिशियंट बाइंड होणार. ओके, आणि ऑक्सिजनचा सप्लाय त्या ठिकाणी कमी होणार, कारण की हिमोग्लोबिन कमी, ऑक्सिजन त्याला कंबाईन कमी होणार, आणि टिश्यूला वगैरे ऑक्सिजनचा सप्लाय कसा होणार, लेस. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, ॲनिमिक कंडिशन. काय म्हणतो, ॲनिमिक.
In this, oxygen tension is normal. This condition occur in severe hemorrhage, decreased or defective RBC formation and carbon monoxide poisoning. ही कंडिशन कशामुळे होणार बघा. ॲनॉक्झिकमध्ये ऑक्सिजनचं टेन्शन जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे तेच कमी होतं. ह्या ठिकाणी ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर आहे पण हिमोग्लोबिन कसं आहे कमी. त्यामुळे ऑक्सिजन प्रॉपरली बाइंड होणार नाही त्याला, कारण की ऑक्सिजनला कॅरी करायचं काम कोणाचं असतं हिमोग्लोबिन. ही कंडिशन कशामुळे येते बघा बरं. जर हिमोरेज झालं, ब्लिडिंग होत असेल जास्त, RBC फॉर्मेशन डिफेक्टिव्ह असतील तर, किंवा कार्बन मोनॉक्साईडची पॉयझनिंग झाली तर. कार्बन मोनॉक्साईड हॅज ग्रेटर ॲफिनिटी फॉर हिमोग्लोबिन दॅन ऑक्सिजन अँड कंबाईन्स टू फॉर्म द कार्बॉक्झी हिमोग्लोबिन. काय करते, कार्बन मोनॉक्साईडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती CO असतो. ओके, काय होतं मग, कार्बन मोनॉक्साईडची ऑक्सिजनपेक्षा ॲफिनिटी कशी राहते जास्त. तो काय करतो, इझिली हिमोग्लोबिनला ऑक्सिजनपेक्षा जास्त बाइंड होतो. त्यामुळे त्या ठिकाणी हिमोग्लोबिनला काय तयार होईल, CO ग्रुप बाइंड होईल आणि काय तयार करेल, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. काय तयार करेल, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. दिस फॉर्मेशन रिड्युसेस द अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन अवेलेबल टू कॅरी ऑक्सिजन. आणि त्यामुळे हिमोग्लोबिनची जागा कोण घेत आहे, हिमोग्लोबिनला बाइंड कोण होत आहे, ऑक्सिजनच्या ऐवजी कोण होत आहे, कार्बॉक्झी ग्रुप. त्यामुळे ऑक्सिजनला बाइंड व्हायची जी हिमोग्लोबिनची जागा आहे ती कशी होणार, कमी. त्यामुळे त्या ठिकाणी कोणती कंडिशन येईल, ॲनिमिक कंडिशन. कोणती कंडिशन येईल, ॲनिमिक. आता बघू आपण तिसरी कंडिशन कोणती आहे, स्टॅग्नंट. तिसरी कंडिशन कोणती आहे, स्टॅग्नंट. स्टॅग्नंट हायपोक्सिया ऑकर्स ड्यू टू इनसफिशियंट ऑर रिटार्डेड जनरल सर्क्युलेशन. काय म्हणते, ह्या ठिकाणी ऑक्सिजन सप्लाय आहे पण ऑक्सिजनचं सर्क्युलेशन जर स्टॉप झालं. स्टॅग्नंटचं मिनिंग काय आहे, रिटार्डेड, स्टॉप होणं म्हणजे काय ना, साचून राहणं. त्या ठिकाणी भरपूर जर सर्क्युलेशन प्रॉपरली नाही झाल्यामुळे काय होणार, ऑक्सिजन त्या ठिकाणी जमा होणार. पण ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आहे पण सर्क्युलेशनमुळे जे प्रॉपरली ऑक्सिजनचा सप्लाय होत आहे ते ह्या ठिकाणी होत आहे का, नाही. त्यामुळे इनसफिशियंट किंवा रिटार्ड जनरल सर्क्युलेशन होणार. आणि ह्या ठिकाणी जर मला सांगा, तुम्ही त्या पर्सनला जर बाहेरून अजून जर ऑक्सिजन ॲडमिनिस्टर करणार असाल तर काही उपयोग आहे का त्याचा, नाही. आलं लक्षात, कारण की ऑलरेडी त्याच्याकडे ऑक्सिजन आहे पण सर्क्युलेशनच प्रॉपर होत नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी ऑक्सिजन थेरपी डज नॉट युजफुल ऑर इज नॉट युजफुल. मग अशा पर्सनला काय द्यायचं, कार्डिओटॉनिक ड्रग्स. काय द्यायचे, कार्डिओटॉनिक ड्रग, जे की काय करणार, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करणार हार्टचं. आणि जेवढं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जास्त तेवढी पंपिंग जास्त आणि काय होणार मग, रेस्पायरेशन सर्क्युलेशन प्रॉपरली होणार. सर्क्युलेशन जास्त झाल्यामुळे काय, सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे काय होणार, हा जी कंडिशन आहे स्टॅग्नंट ती होणार नाही आणि सगळ्या सेलला टिश्यूला काय होणार, ऑक्सिजनचा प्रॉपरली सप्लाय होणार. नेक्स्ट आहे हिस्टोटॉक्सिक. दिस डिफिशियन्सी ऑकर when oxidative phosphorylation in the cell is interfere. The cell cannot obtain energy to carry metabolic process. It occurs in the cyanide poisoning. These are the different condition in which the oxygen is required to the body. काय म्हणते, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झाल्यामुळे काय होणार, त्या ठिकाणी सेलला प्रॉपर ऑक्सिजन भेटणार नाही, एनर्जी भेटणार नाही. कारण की आत्ताच आपण ऑक्सिजनचा रोल बघितला, तुम्ही परत त्याला रिवाईज करून मागेकडून बघू शकता. ओके, रिवाइंड करून बघू शकता की ऑक्सिजनचा रोल आपण बघितलेला आहे की जर सेलला एनर्जीच भेटली नाही तर त्या ठिकाणी त्या सेलची काय होत आहे, आपोआप डेथ होत आहे. आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, हिस्टोटॉक्झिसिटी. हिस्टो म्हणजे सेल आणि टॉक्झिसिटी, ऑक्सिजनची इनसफिशियंट सप्लायमुळे त्या ठिकाणी काय होत आहे, सेलमध्ये टॉक्झिसिटी निर्माण होत आहे. आणि ही कंडिशन कशामध्ये होणार, इन द सायनाइड पॉयझनिंगमध्ये. ओके, सायनाइड पॉयझनिंग काय असते हे आपल्याला अँटीडोट चॅप्टरमध्ये बघायचंच आहे, पुढचा चॅप्टर आहे तो. ओके, त्यामुळे हे 4 कोणत्या कंडिशन आहेत, हायपोक्झेमिक कंडिशन, ज्या कंडिशनमध्ये ऑक्सिजन सप्लाय कसा राहतो, कमी. रिवाईज करा बरं. पहिली कोणती आहे, ॲनॉक्झिक. दुसरी कोणती आहे, ॲनिमिक. तिसरी आहे स्टॅग्नंट आणि चौथी आहे हिस्टोटॉक्सिक. आता बघू आपण युजेस ऑफ O2, ऑक्सिजनची युजेस. पहिला यूज काय, इसेन्शियल फॉर प्रॉपर रेस्पायरेटरी फंक्शन अँड नॉर्मल कोर्स इट इज इनहेल फ्रॉम द एअर. किंवा तुम्ही सिम्पली लिहू शकता इथं, इसेन्शियल फॉर द प्रॉपर रेस्पायरेटरी फंक्शन. सेकंड,
used as a inhalant for supportive respiration, artificial respiration साठी सुद्धा देतो. नेक्स्ट, इट इज यूज्ड ॲज अ डायल्युएंट ऑफ व्होलाटाईल अँड गॅसियस ॲनास्थेटिक, गॅसियस किंवा व्होलाटाईल ॲनास्थेटिकमध्ये डायल्युएंट म्हणून यूज होतो. नेक्स्ट, इन इंडस्ट्री ऑक्सिजन इज यूज्ड इन ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम रिक्वायर फॉर द वेल्डिंग ऑर कटिंग मेटल्स. काय म्हणते, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑक्सिजन यूजफुल आहे. कशासाठी, वेल्डिंग आणि कटिंगच्या कटिंग मेटलमध्ये किंवा वेल्डिंगची इंडस्ट्री असती किंवा मेटल कट करायची जी काही इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी पर्टिक्युलरली यूज करतात इन द फॉर्म ऑफ ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम. लिक्विड ऑक्सिजन इज यूज्ड ॲज अ फ्युएल इन रॉकेट टेक्नॉलॉजी. काय म्हणते, रॉकेट टेक्नॉलॉजीसाठी फ्युएल म्हणून काय यूज करतो, ऑक्सिजन. जसं आपण काय यूज करतो, पेट्रोल डिझेल, तसं रॉकेट टेक्नॉलॉजीमध्ये काय यूज करतात, ऑक्सिजन. अँड लास्ट, ॲज अॅन ॲडजस्टमेंट टू रेडिएशन थेरपी इन द कॅन्सर ट्रीटमेंट. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये ॲज अ ॲडजस्टमेंट थेरपी म्हणून सुद्धा, ॲडजस्टमेंट टू द रेडिएशन थेरपीमध्ये सुद्धा काय करतो, ऑक्सिजन यूज करतो. कोणत्या ट्रीटमेंटमध्ये, कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. ओके, इथं आपला झाला ऑक्सिजनचा रोल. आता आपल्याला बघायचं आहे की ऑक्सिजनचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं करते आणि नंतर कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रस ऑक्साईड ते बघू आपण पुढच्या क्लासला, पुढच्या लेक्चरला. ओके, थँक्यू. 2दा व्हिडिओ बघा हा. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू.